गुड आफ्टरनून मुलांनो. तर आज आपण जो स्टार्ट करणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे आपलं कोऑर्डिनेट जॉमेट्री असं आपलं चॅप्टर आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री असे चॅप्टरचं नाव आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते इथे आपण बघूया. आपण काय काय शिकणार आहोत. आपण ऍक्सिस, ओरिजिन, क्वाड्रंट, then coordinates of a point in a plane, to plot a point, line parallel to x-axis, line parallel to y-axis, and equation of a line. तर इथे ऍक्सिस, ओरिजिन, क्वाड्रंट हे आधी आपण बघूया काय आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर कोऑर्डिनेट आपण बघितलेले फर्स्ट चॅप्टर मध्ये. कोऑर्डिनेट मीन्स द नंबर रिलेटेड टू एनी पॉइंट ऑन अ नंबर लाईन. कोऑर्डिनेट आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला जॉमेट्री आहे. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये कोऑर्डिनेट म्हणजे काय हे बघितलं होतं. फर्स्ट चॅप्टर जो जॉमेट्रीचा आहे त्याच्यामध्ये अशी एक नंबर लाईन होती आणि त्या नंबर लाईन मध्ये असे नंबर्स होते. राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट साइडला मध्ये 0, लेफ्टला निगेटिव्ह नंबर्स आहेत. तर पॉझिटिव्ह साइडला राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्टला निगेटिव्ह नंबर्स. प्रत्येक जो पॉइंट असतो या नंबर लाईनवर, ही नंबर लाईन आहे, या नंबर लाईनवर प्रत्येक जो पॉइंट आहे त्या पॉइंटशी रिलेटेड एक नंबर असतो. जसं समजा हा ए पॉइंट आहे, इथे बी पॉइंट आहे, इथे सी आहे, डी आहे, इथे ई आहे. तर प्रत्येक जो पॉइंट आहे त्याच्याशी रिलेटेड एक नंबर असेल. तो नंबर काही असू शकतो. तो रॅशनल असू शकतो, इरॅशनल पण असू शकतो. तर नंबरशी रिलेटेड जो पॉइंटशी रिलेटेड जो नंबर आहे त्याला त्याचा कोऑर्डिनेट म्हणतात. त्या नंबरला त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट म्हणजे coordinate of, if I ask what is the coordinate of point A, what is the coordinate of point A? Means A related number to point A. Which is the related number of point A? It is 1. Coordinate of point A is 1. समजा coordinate of point D विचारलं. If I ask coordinate of point D. So what is the coordinate of point D? The number related to point D. Which is the number related to point D? It is 5. So like this we can find the coordinate of point B. B चा coordinate काय आहे? -5 आहे. हे आपण कोऑर्डिनेट बघितले होते. प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड जे नंबर असतात त्याला आपण कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. ठीक आहे. आणि आपल्याला इथे ह्याच कोऑर्डिनेट बद्दल अभ्यास आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण शिकण्याआधी आपण ज्या काही डेफिनेशन्स आहेत, ऍक्सिस, देन ऍक्सिस आहे, क्वाड्रंट आहे, ओरिजिन आहे, हे आपण शिकणार. आपण जेव्हा 2 नंबर लाईन ड्रॉ करतो, एक आपले असते हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, बरोबर परपेंडिक्युलर असतं या लाईन. बंद करते.
जर मी अशा दोन नंबर लाईन ड्रॉ करते ज्या एकमेकींना परपेंडिक्युलर आहे, एक आडवी आहे एक उभी आहे, एक हॉरिझॉन्टल आहे आणि एक व्हर्टिकल आहे. हॉरिझॉन्टल दोन्ही नंबर लाईन आहे. हॉरिझॉन्टल जी नंबर लाईन आहे ना आडवी ती आहे एक्स ऍक्सिस, त्यालाच आपण ऍक्सिस म्हणतो. दोन नंबर लाईन ज्या आपण काढतो त्या ऍक्सिस आहे. त्याच्यातली जी आडवी आहे ती आहे एक्स ऍक्सिस आणि उभी जी आहे ती आहे वाय ऍक्सिस. अशा दोन नंबर लाईन, दोन्ही ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट करतात एकमेकींना तो जो पॉइंट आहे हा आहे ओरिजिन. दरवाजा बंद कर रहे, दोन्ही ऍक्सिस जिथे आणि इंटरसेक्ट करतात तो जो पॉइंट आहे त्याला आपण ओरिजिन म्हणतो. हा ओरिजिन आहे. ठीक आहे. ऍक्सिस मीन्स व्हॉट? द नंबर लाईन्स, टू नंबर लाईन्स दॅट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि जिथे त्या नंबर लाईन त्यांना आपण ऍक्सिस म्हणायचं आणि त्या जिथे इंटरसेक्ट करतात तो ओरिजिन. ठीक आहे. आता या दोन ऍक्सिस मुळे काय झालेलं आहे माहितीये का? या दोन ऍक्सिस मुळे आपला जो प्लेन आहे म्हणजे प्रतल आहे किंवा हे पेज आहे, पान आहे, त्या पानाचे चार भाग झालेले. हा एक भाग आहे इकडचा, त्यानंतर इकडचा दुसरा भाग आहे, हा एक पार्ट आहे, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा. असे चार पार्ट झालेले तुमच्या पानाचे किंवा पेजचे किंवा प्रतलाचे किंवा प्लेन आपण म्हणतो. प्लेन म्हणजे काय तर एक पृष्ठभाग असो वरचा, त्याला आपण प्लेन म्हणतो, सरफेस असतो. तर हे सगळे जे भाग आहेत जे या दोन ऍक्सिस मुळे फॉर्म झालेले आहेत, आपल्या प्लेनचे जे चार पार्ट फॉर्म होतात ऍक्सिस, दोन ऍक्सिस मुळे, त्या पार्ट्स ना आपण म्हणायचं क्वाड्रंट. These are the four quadrants in which this quadrant is first. याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. इकडचा आहे तो सेकंड क्वाड्रंट, इकडचा आहे तो थर्ड क्वाड्रंट आणि इकडचा आहे तो फोर्थ क्वाड्रंट. है ना? असे नंबर दिलेले, फर्स्ट इकडे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आणि असाच क्रमांक द्यायचा, वेगळा बदलायचा नाही. आपल्या मनाचा कसा नाही घ्यायचा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता हे क्वाड्रंट जे आहे ते क्वाड्रंटची खासियत आहे. आता क्वाड्रंट तुमचा जो नंबर आहे तो किंवा तुमचा जो पॉइंट आहे तो पॉइंट इथे कुठेही असू शकतो क्वाड्रंट मध्ये, किंवा आणखी दोन प्लेसेस आहेत तिथे तुमचा पॉइंट असू शकतो. जसं आता मी समजा इथे काही पॉइंट्स घेतले, इथे घेतले काही पॉइंट्स, इथे घेतले. पण काही पॉइंट जे आहेत ते तुमच्या ऍक्सिस वर पण असू शकतात. क्वाड्रंट मध्ये तर आहेतच खूप सारे पॉइंट, पण असे पण काही पॉइंट आहेत जे तुमच्या ऍक्सिस वर आहेत. हे मी जे रेड ने दाखवलंय हे ऍक्सिस वरचे पॉइंट आहेत. मग तो दुसऱ्या दोन्ही ऍक्सिस वर असू शकतो. एक्स ऍक्सिस वर पण काही पॉइंट असू शकतात, काही वाय ऍक्सिस वर आहेत. म्हणजे तुम्हाला जर गिवन पॉइंट आहे तर तो गिवन पॉइंट तुमचा हा 6 प्लेसेस पैकी कोणत्या तरी एका जागेवर असणार. 6 प्लेसेस कोणते? तर 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस. या 6 प्लेसेस पैकी कोणत्या तरी एका प्लेसवर तुमचा जो पॉइंट आहे तो लाय करेल, म्हणजे तो असणार. कुठेही म्हणजे क्वाड्रंट और आयदर ऍक्सिस, 6 पैकी कोणत्याही जागे. आता हे जे आपले ऍक्सिस आहेत त्याच्यावर नंबर्स कसे काय आपण लिहितो ते बघूया. आणि त्याच्यावर क्वाड्रंट मध्ये जर नंबर असतील तर त्याचे कोऑर्डिनेट. आता इथे याला आपण कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतो. म्हणजे ही जी सगळी मी ड्रॉ केली आहे आता ती कोऑर्डिनेट सिस्टम आहे. त्याच्यावर फक्त नंबर लिहायचे. ते नंबर कसे लिहितो? जे एक्स ऍक्सिस आहे त्या एक्स ऍक्सिस वर राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर, लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर असं असतं. हा तुमचा इथे ओरिजिन असणार. इकडून एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा उभा जो आहे तो वाय ऍक्सिस आहे.
एक्स ऍक्सिस वर कसं असतं, एक्स ऍक्सिस वर राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात. इकडे असे पॉझिटिव्ह आहेत आणि लेफ्ट साइडला निगेटिव्ह आहेत. आणि वाय ऍक्सिस वर वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स असतात. हे लक्षात ठेवायचं, हे असेच नंबर्स लिहायचे असतात. आपला जो ग्राफ पेपर असतो त्याच्यावर एक एक बॉक्स असतो, त्या बॉक्सवर 1 2 3 असं लिहत जायचं. आणि खालच्या बाजूला एक एक बॉक्स सोडून -1 -2 -3 असं लिहायचं. -4 -5 आणि मध्ये ओरिजिन आहे हा. ठीक आहे. तर असे आपण नंबर लाईनवर दाखवतो. आता इथे या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, आता ही एक कोऑर्डिनेट सिस्टम आहे, या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कुठेही पॉइंट जर असेल तो कुठेही असू दे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये असू दे, सेकंड क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असू दे, सेकंड मध्ये असू दे, थर्ड, फोर्थ, किंवा एक्स ऍक्सिस वर असू दे किंवा वाय ऍक्सिस, यापैकी 6 पैकी कोणत्या तरी एका जागेवर तो पॉइंट लाय करणं. मग तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे इथे आता 2 कोऑर्डिनेट असणार. मगाशी आपण जर बघितलं तर एकच नंबर लाईन होती, म्हणून कोणत्याही पॉइंटचा एकच कोऑर्डिनेट असतो. पण इथे 2 नंबर लाईन आहेत, एक एक्स ऍक्सिस आणि दुसरं वाय ऍक्सिस. त्यामुळे जे पॉइंट्स इथे आपल्याला या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जे पॉइंट्स असणार त्याचे पण 2 कोऑर्डिनेट असणार. नेहमी लक्षात ठेवा, या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 2 ऍक्सिस आहेत म्हणजे कोऑर्डिनेट पण 2. या सिस्टम मध्ये ऍक्सिस 2 आहेत ना, त्या नंबर लाईनच आहेत. आपण बघितलं मगाशी की सिंगल नंबर लाईन, एकच मी नंबर लाईन काढली होती आणि प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड एक नंबर होता, त्याला आपण त्याचा कोऑर्डिनेट म्हणतो. मग इथे जर पॉइंट असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे आहेत ते 2 कोऑर्डिनेट असणार. त्याच्यातला पहिला जो आपण लिहितो तो लिहितो एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा जो लिहितो तो असतो वाय कोऑर्डिनेट. समजा मी एखादा पॉइंट तुम्हाला इथे दिला, समजा इथे हा पॉइंट आहे ए पॉइंट, आणि तुम्हाला विचारलं की या ए पॉइंट जो आहे तो कुठे आहे, तर तो जो ए पॉइंट आहे की नाही, हा ए पॉइंट आहे आपल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काढलाय, कारण तुमचे जे क्वाड्रंटचे नंबर आपण दिलेत, हा फर्स्ट आहे, हा इथला सेकंड आहे क्वाड्रंट, इथे आहे तो थर्ड क्वाड्रंट आहे आणि इथे आहे तो फोर्थ क्वाड्रंट. तर हा जो ए पॉइंट आहे, या ए पॉइंटचं जे कोऑर्डिनेट आपल्याला जर विचारले तर त्याचे 2 कोऑर्डिनेट असणार. एक पहिला जो असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो, नेहमी लिहिताना पहिला एक्स कोऑर्डिनेटच लिहायचा असतो, आणि दुसरा असतो वाय कोऑर्डिनेट. आता एक्स कोऑर्डिनेट कोणता, तर या ए पॉइंट जो आहे ना, त्या ए पॉइंट वरून खाली एक्स ऍक्सिस आडव्या रेषेवर ए पॉइंट मध्ये आता सरळ परपेंडिक्युलर काढायचं. जिथेही तुमचा पॉइंट आहे तिथून दोन्ही ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. एक्स ऍक्सिस वर पण असा मी परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आणि ए मधून असा वाय ऍक्सिस वर सुद्धा मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. आता हे परपेंडिक्युलर जे मी दोन्ही ऍक्सिस वर ए मधून ड्रॉ केले, परपेंडिक्युलर काढले, ते मला त्या दोन्ही ऍक्सिस वरच्या कोणते नंबर दाखवतात, तर एक्स ऍक्सिस वरचा तो 4 दाखवतोय. हा बघा, हा जो परपेंडिक्युलर आला तो इथे खाली 4 हा नंबर दाखवतो, आणि इकडे जो हा परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वर गेला तो आपल्याला 3 हा नंबर दाखवतो. म्हणजे या ए पॉइंटचा जो एक्स कोऑर्डिनेट पहिला तो 4 आहे, कारण एक्स ऍक्सिस वरची 4 हा नंबर, एक्स ऍक्सिस वर जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर मला 4 हा नंबर दाखवतो. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 4 आहे जो एक्स कोऑर्डिनेट आहे, आणि जो दुसरा कोऑर्डिनेट आहे तो वाय कोऑर्डिनेट आहे तो 3 आहे. वाय ऍक्सिस वरचा नंबर तो 3 दाखवतो. त्यामुळे ए चे जे कोऑर्डिनेट्स आहेत दोन्ही सुद्धा ते आहेत 4,3. आता आणखी समजा मी दुसरीकडे कुठेतरी पॉइंट समजा घेतलं,
समजा मी इथे पॉइंट घेतलाय, इथे हा पॉइंट घेतला. आता हा पॉइंट जो आहे तो आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये, हा समजा बी पॉइंट. तर या बी पॉइंट वरून मी काय करणार माहिती का, एक्स ऍक्सिस वर असा सरळ परपेंडिक्युलर, आता तो खालून वर जाणार कारण एक्स ऍक्सिस वरती आहे, त्यामुळे असा परपेंडिक्युलर जाणार एक्स ऍक्सिस वर आणि इकडून असा जाणार वाय ऍक्सिस. मग याचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे, एक्स ऍक्सिस वरची कोणता नंबर दाखवतो, पहिला एक्स कोऑर्डिनेटच लिहिण्याची पद्धत आहे. पहिला लिहायचा एक्स कोऑर्डिनेट, त्यामुळे इथे बी चा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो -5 येणार आणि जो वाय कोऑर्डिनेट आहे तो -3 येणार. असं -5, -3 असं बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे. समजा इथे मी सी पॉइंट घेतला बरं, समजा सी पॉइंट आहे. तर हा सी पॉइंट वरून मी सरळ ड्रॉ करणार आणि वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ. तर एक्स ऍक्सिस वरचा तो कोणता नंबर दाखवतो, तर तो दाखवतो -3 आणि वाय वाय कोऑर्डिनेट कोणता दाखवतो, वाय ऍक्सिस वरचा 6, म्हणजे याचे जे कोऑर्डिनेट आहे ते -3,6 आहे. ठीक आहे. असे आपल्याला कोऑर्डिनेट्स, आपल्याला त्याचे एखादा पॉइंट जर मला दिला प्लेन मध्ये, तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे, तर अशा प्रकारे आपण त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करता येतात. तर या पॉइंट, हा जो डी पॉइंट आहे समजा, याच्यावरून मी एक्स ऍक्सिस वर असा परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आणि सरळ रेषा काढायची. आता इथे माझे वाकडे आले थोडं. तर इथे डी चा जो एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट पहिला लिहायचा एक्स ऍक्सिस वरची जागा. एक्स ऍक्सिस तुमचा आडवा आहे हा, या एक्स ऍक्सिस वर तो कुठल्या पॉइंटला पोहोचलाय, तो तुमचा पहिला कोऑर्डिनेट असतो एक्स कोऑर्डिनेट, आणि दुसरा जो असतो वाय कोऑर्डिनेट. हे उलट लिहून चालत नाही, पहिलं लिहिताना एक्स कोऑर्डिनेटच लिहायचं आणि दुसरं लिहिताना वाय कोऑर्डिनेट. अशा प्रकारे आपण कोऑर्डिनेट बघितले काय आहे ते. आपण ऍक्सिस बघितला, ओरिजिन बघितला, क्वाड्रंट बघितला आणि कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन बघितलं. ठीक आहे. कोणत्याही पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कसे फाइंड आउट करायचे. ऍक्सिस म्हणजे काय, तर आपण दोन जे नंबर लाईन ड्रॉ करतो त्याला आपण ऍक्सिस म्हणतात. ठीक आहे. आणि ते दोन्ही ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट करतात तो आपला ओरिजिन असतो. आणि प्रत्येक प्लेनचे, त्या दोन ऍक्सिस मुळे प्रत्येक प्लेनचे जे 4 पार्ट होतात त्याला आपण क्वाड्रंट असतो. ठीक आहे. The x and y axis divide the plane into 4 parts, each of which is called quadrant. The points on the axis are not included in the quadrant. जे ऍक्सिस वर आहेत की नाही पॉइंट, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, ते पॉइंट या क्वाड्रंट मध्ये नाही इन्क्लूड केले जातात, ते त्यांच्या ऍक्सिस वरचे असतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं की कोणताही पॉइंट जर असेल तर तो 4 क्वाड्रंट मध्ये असेल, किंवा तर जर तो 4 क्वाड्रंट पैकी कुठेच नाहीये तर तो ऍक्सिस वर असतो, आयदर एक्स ऍक्सिस वर असणे किंवा वाय ऍक्सिस वर. अशा टोटल 6 जागा आहेत त्यांच्या आपल्याला लोकेट करण्यासाठी एखादा पॉइंट. अशा प्रकारे आपण एखाद्या
पॉइंटचे कोऑर्डिनेट ड्रॉ करतो. जसं हा ई आहे, तर ई चे कोऑर्डिनेट काय आहे, तर ई चा एक्स एक्सिस वरचा कोऑर्डिनेट काय आहे, ई चा एक्स एक्सिस वरचा कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय वरचा कोऑर्डिनेट काय आहे, तर 1 आहे, 2, 1. त्यानंतर हा जो टी पॉइंट आहे, टी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, एक्स ऍक्सिस वरची त्याची टी ने जो एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण, तो कोणता नंबर दाखवतो, 3, तो पहिला लिहायचा. एक्स ऍक्सिस शी रिलेटेड नंबर पहिला लिहायचा आणि वाय ऍक्सिस वर टी कसा सरळ गेला आणि कोणत्या बिंदूवर थांबला, -1, 3, -1 असं टी चे कोऑर्डिनेट आहे. तसं जीच आहे, जी आता जी जो पॉइंट आहे त्या जी पॉइंट वरून सरळ एक्स ऍक्सिस वर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण. खरं तर हे ना डायरेक्ट आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट अशा रेषा न काढता कोऑर्डिनेट काढता आले पाहिजे. सोपं आहे. फक्त आधी एक्स ऍक्सिसला कोणता नंबर दाखवतो आणि वाय ऍक्सिसला ते फक्त बघायचं. आता मी समजा या पॉइंटचे कोऑर्डिनेट विचार, तर लगेच बघायचं एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर दाखवतोय, 2, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता दाखवतोय, -3, 2, याचे जी चे पण आधी एक्स ऍक्सिस वर बघा, पहिला एक्स कोऑर्डिनेट लिहायचा असो, मग वाय. तर एक्स ऍक्सिस वरचा -4 दाखवतोय आणि वाय ऍक्सिस वरचा तो -2 दाखवतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कोऑर्डिनेट यांचे शोधू शकतो. जसं एफ आहे, एफ चा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिसशी रिलेटेड जो नंबर आहे तो -3 आहे आणि वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 3 आहे. अशा प्रकारे आपण त्यांचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला शिकायचं आहे, बघा, लोकेशन काय असतं पॉइंटचं. हाऊ टू फाइंड किंवा टू फाइंड लोकेशन ऑफ अ पॉइंट. म्हणजे एखादा पॉइंट कुठे आहे, कुठे आहे म्हणजे तो त्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्येच असणार, पण नक्की तो कुठे लोकेट झालेला आहे, त्याची नक्की जागा कोणती आहे. तर टोटल ज्या तुमच्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये ज्या जागा आहेत त्या 6 आहेत, तुम्हाला सांगितलं. 4 क्वाड्रंट, टू फाइंड लोकेशन ऑफ अ पॉइंट विदाउट ड्रॉइंग ग्राफ, विदाउट लोकेटिंग इट. म्हणजे आपण एखाद्या पॉइंटचं लोकेशन विदाउट लोकेटिंग अ पॉइंट ऑन अ ग्राफ, म्हणजे ग्राफवर पॉइंट प्लॉट न करता, लोकेट न करता आपण काय करू शकतो, तो पॉइंट नक्की कुठे आहे हे ओळखू शकतो. विदाउट ड्रॉइंग अ ग्राफ, ग्राफ न काढता आपल्याला ओळखता येतं की एखादा पॉइंट नक्की कुठे लोकेट झालेला आहे. तर ते ओळखण्यासाठी काय करायचं, से आडवे 2 ऍक्सिस मी काढले आहे, एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस. आता इथे जे नंबर्स आहेत ते आपण कसे लिहितो,
मध्ये ओरिजिन आहे इथे 1 2 3 4 5 6 कडे -1 -3 -4 सॉरी वरती पॉझिटिव्ह नंबर आहे खाली निगेटिव्ह ना इकडे -1 -2 -3 -4 -5 इकडे खाली निगेटिव्ह आहे आता इथे जर क्वाड्रंट मध्ये वगैरे पॉइंट असेल तर तो कसा आयडेंटिफाय करायचा की तो कुठे आहे आता हा फर्स्ट क्वाड्रंट आहे हा सेकंड आहे थर्ड आहे आणि फोर्थ आता एखादा पॉइंट जर मी इथे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट हा एखादा पॉइंट इथे लोकेट केला मी समजा इथे कुठेतरी असेल तर त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो या साईडने येणार पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस मधून येतो म्हणजे असं असतं ना म्हणजे इकडून एक नंबर येतो इकडून एक येतो मग इकडून येणारे नंबर पण पॉझिटिव्ह आहेत आणि वाय कडून येणारे नंबर पण पॉझिटिव्हच आहेत इथे फर्स्ट क्वाड्रंट म्हणून प्लस प्लस दोन्ही साईन जर प्लस प्लस आहे तर ओळखायचा की तो जो पॉइंट आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेकंड मध्ये कसं होतं सेकंड मध्ये एखादा पॉइंट जर असेल तर सेकंड मध्ये एखादा पॉइंट मध्ये आपण समजा याचे कोऑर्डिनेट करायचे तर आपण आधी एक्स एक्स कोऑर्डिनेट जो आहे असा त्याच्यावर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो जे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि जो वाय कोऑर्डिनेट आहे तो पॉझिटिव्ह कारण वरच्याच बाजूला ना आणि वाय वर वरचे सगळे नंबर पॉझिटिव्ह खालचे निगेटिव्ह आहेत आणि वाय एक्स ऍक्सिस वर डावीकडचे निगेटिव्ह आहेत आणि उजवीकडचे पॉझिटिव्ह मग इथे जर आपण बघायला गेलो तर साईन कशी आहे मायनस प्लस आहे म्हणजे पहिला जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह मग असं जर कधी सापडलं आपल्याला एक नंबर पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो मायनस आणि दुसरा कोऑर्डिनेट प्लस असेल तर आपण लगेच सांगू शकतो की तो जो पॉइंट आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये लाई करतो कारण सेकंड क्वाड्रंट मध्येच मायनस प्लस म्हणजे एक्स एक्स ऍक्सिस वरून मायनस वाले आणि वाय ऍक्सिस वरून प्लस वाले असे दोन कोऑर्डिनेट आपल्याला मिळतात त्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण इथून समजा इथे एक पॉइंट आहे तर इथे कसं आहे इथे इकडून एक्स ऍक्सिस वरून असा परपेंडिक्युलर काढला म्हणजे त्या पॉइंट वरून एक्स ऍक्सिस ला काढायचा उलटा नाही काढायचा एक्स ऍक्सिस वरून पॉइंटला नाही पॉइंट वरून एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो -3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट -2 आहे मग मायनस मायनस दोन्ही मायनस साईन असेल तर आपण आपल्याला कळायला पाहिजे की तो जो पॉइंट आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये लाई करतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर असेल तर एक्स ऍक्सिस वरून पॉझिटिव्ह नंबर येतो आणि वाय ऍक्सिस वरून निगेटिव्ह येतो कारण आता 4 पार्ट झाले ना त्यामुळे प्लस मायनस असं म्हणजे याची जी साईन आहे ती प्लस मायनस चौथ्या क्वाड्रंट फोर्थ बघा कसं कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे आयडेंटिफाय करायचं आहे तर त्यासाठी साईन वरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे जर प्लस प्लस दोन्ही नंबरला प्लस प्लस साईन असेल तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो
इथे पण आता बघणार आहोत की साइन आणि प्लेस जे प्लस प्लस आहेत ते आहेत फर्स्ट प्लेस. तर मायनस प्लस असेल, पहिला मायनस आणि नंतर प्लस असेल तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. मायनस मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंट आणि प्लस मायनस असेल, मायनस प्लस वाले सेकंड क्वाड्रंट, प्लस मायनस असेल तर असतो फोर्थ क्वाड्रंट. आता हे झालं हे 4 क्वाड्रंटचं. आता पॉइंट एक्सिस वर पण असू शकतो, असं नाही की क्वाड्रंट मध्येच असेल. 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस असे प्लेसेस. मग ऍक्सिस वर आहे हे कसं ओळखायचं? क्वाड्रंट मध्ये आहे तर साइन वरून आपण ओळखू शकतो. मग जर ऍक्सिस वर आहे तर त्याची काय आयडेंटिटी आहे, कसं ओळखायचं? तर एक्स ऍक्सिस वर जर एखादा पॉइंट आहे तर तो कसा ओळखायचा? एक्स ऍक्सिस वर आहे त्याच्या कोऑर्डिनेट वर. बघा एक्स ऍक्सिस वर जेवढे पण पॉइंट आहेत, खूप सारे पॉइंट आहेत एक्स ऍक्सिस वर. हा तुमचा आहे वाय ऍक्सिस आणि हा आहे एक्स ऍक्सिस आणि हा ओरिजिन. हा ओरिजिन आहे. आता याच्यावर कसं असतं, याच्यावर तुमचे जे एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट आहेत त्यांचे पण काहीतरी कोऑर्डिनेट असतात. म्हणजे नंबर तर ते सिंगल दाखवतात पण त्याचे पण 2 कोऑर्डिनेट असतात. प्रत्येक पॉइंटचे 2 कोऑर्डिनेट असतात. जसं मगाशी आपण बघितलं की कोणत्याही पॉइंटचे ग्राफ कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 2 काय असणार आहे? 2 कोऑर्डिनेट असतात. समजा एखादा पॉइंट असेल एक्स ऍक्सिस वर, तर इथे आता समजा एखादा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, समजा हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, त्याचे कोऑर्डिनेट कसे सांगायचे? आता 2 कोऑर्डिनेट असतात, एक एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा वाय. तर हा जो 1 आहे हा दिसताना 1 दिसतो पण कोऑर्डिनेट तर 2 असणार. आणि आपण पहिला एक्स कोऑर्डिनेट देतो आणि एक्स ऍक्सिस वरची तो 1 हा नंबर दाखवतो. त्यामुळे पहिला कोऑर्डिनेट 1 पण दुसरा कोऑर्डिनेट त्याचा 0 असतो. तसंच हा जो पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट 2,0 ह्याचा कोऑर्डिनेट 3,0. म्हणजे त्यांचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो तिथे आहे तो आणि वाय कोऑर्डिनेट 0 लिहायचा. हे पॉइंट सगळे कुठे आहेत? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहिताना त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. आज समजा इकडे या बाजूला आहे तर हा पण एक्स ऍक्सिस वरचाच आहे, मग तो -1,0, -2,0, -3,0, -4,0 असे याचे कोऑर्डिनेट्स असतात.
म्हणजे एखादा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे कसं ओळखायचं? एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट जर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट जर 0 आहे ना, तर मग तो काय असतो? तो पॉइंट एक्स ऍक्सिस वर असतो. एवढं लक्षात ठेवा. ज्या पॉइंटचा इफ y coordinate of point is 0, then it lie on x-axis. आणि त्याच्या उलट y ऍक्सिस वर जर पॉइंट असेल तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो. जसा हा y ऍक्सिस वर हा जो पॉइंट आहे, y ऍक्सिस वर जर पॉइंट आहे तर त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कसं सांगायचे? इथे हा जो पॉइंट आहे की नाही, हा जो पॉइंट आहे, आता हा y ऍक्सिस वर असल्यामुळे त्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 असणार, म्हणजे x कोऑर्डिनेट 0. 0,-1, 0,1, 0,2, 0,3, 0,4 असे त्यांचे प्रत्येकाचे कोऑर्डिनेट असणार. म्हणजे थोडक्यात काय करायचं? y कोऑर्डिनेट 0 तर तो x ऍक्सिस वर, आणि x कोऑर्डिनेट 0 तर तो y ऍक्सिस वर. y कोऑर्डिनेट जर 0 तर तो लाय करतो x ऍक्सिस वर, आणि x कोऑर्डिनेट 0 तर तो लाय करतोय y ऍक्सिस वर. ठीक आहे. If y coordinate is 0, then it is lie on a x axis, and if x coordinate is 0, then it is lie on a y axis. मग आपल्याला विदाउट ग्राफ आता जर ओळखायचंय की तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा कोणत्या ऍक्सिस वर आहे, तर विदाउट ग्राफ आपण आयडेंटिफाय करू शकतो. एक तर क्वाड्रंटचं ते लक्षात ठेवायचं, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आपल्याला ओळखता येतं की तो पॉइंट नक्की कुठे आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा कोणत्या. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिलं तर बघायचं, सुरुवातीला जर तुम्हाला ओळखायला सांगितलं विदाउट ग्राफ जर ओळखायला सांगितलं तर पहिल्यांदा तर बघायचं की त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 तर नाहीये ना, कारण कुठलाही कोऑर्डिनेट जर 0 आहे तर तो क्वाड्रंट मध्ये नसतो. डायरेक्ट नाही लिहायचं की या क्वाड्रंट मध्ये, तो कुठेही असू शकतो, ऍक्सिस वर पण असू शकतो. मग आधी ऍक्सिस वर आहेत का ते चेक करा, मग क्वाड्रंटला जा. कारण ऍक्सिस वर कधी जर कुठलाही एक कोऑर्डिनेट 0 आहे तर तो कुठला तरी एका ऍक्सिस वर असतो. कळलं का? जर एक्स कोणताही एक्स कोऑर्डिनेट 0 असला तर वाय ऍक्सिस, वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर एक्स ऍक्सिस है ना. प्लस प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, मायनस प्लस असेल तर सेकंड, मायनस मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंट, आणि प्लस मायनस असेल तर फोर्थ क्वाड्रंट. तर आता आपण बघूया की आपल्याला दिलेले जे पॉइंट्स आहेत ते नक्की कुठे लाई करतात. State in which quadrant or on which axis do the following points lie. कोणत्या क्वाड्रंट मध्ये किंवा कोणत्या ऍक्सिस वर हे पॉइंट्स लाई करतात. तर पहिल्यांदा बघा, कोणता कोऑर्डिनेट 0 तर नाही ना. 0 असेल तर तो क्वाड्रंट मध्ये नसणार, तो ऍक्सिस वर असेल. एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग नंतर साइन वर प्लस प्लस फर्स्ट, मायनस प्लस सेकंड, मायनस मायनस थर्ड, मायनस प्लस मायनस फोर्थ. मग इथे आता हा जो ए पॉइंट आहे तो कोणत्या इथे कोणता कोऑर्डिनेट 0 नाहीये ना. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे ना, वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजे हा पॉइंट कुठल्या ऍक्सिस वर नाहीये, त्याच्या ऍक्सिस आहेत त्याच्यावर नाहीये. मग त्याची साइन वरून बघा की तो कुठे असणार. तर साइन कशी आहे त्याची? प्लस मायनस आहे.
प्लस मायनस साठी काय सांगितलेलं तुम्हाला? प्लस प्लस असेल तर फर्स्ट, मायनस प्लस असेल तर सेकंड, मायनस मायनस असेल तर थर्ड आणि प्लस मायनस असेल तर फोर्थ. आता इथे दोन्हीचे साईन बघा. पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो मायनस दिलेला आहे आणि दुसरा जो दिलाय तो प्लस दिलेला आहे. मायनस प्लस म्हणजे तो आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर बी -5, -2 दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत. -5 आणि -2 म्हणजे मायनस मायनस म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर के पॉइंट आहे. के चे पण दोन्ही कोऑर्डिनेट, कुठलाच कोऑर्डिनेट 0 नाही म्हणजे तो ऍक्सिस वर नाही, तो क्वाड्रंट मध्ये आहे आणि दोन्ही प्लस प्लस असल्यामुळे ते परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. डी पण दोन्ही प्लस प्लस आहेत, मग फर्स्ट क्वाड्रंट. ई 37, 35 पण फर्स्ट क्वाड्रंट आहे. एफ जो आहे तो 15 आणि -8. 15 आणि -8 साठी फक्त साईन बघा. एवढं तुम्हाला ग्राफ नाही काढू शकत तुम्ही, फक्त साईन बघायचे. प्लस आणि मायनस. तर प्लस आणि मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. प्लस मायनस म्हणजे एफ जी आहे, एफ जो पॉइंट आहे तो फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे कारण पहिला जो 15 आहे त्याची साईन प्लस आहे आणि 18 ची मायनस आहे. मग प्लस मायनस म्हणजे प्लस मायनस जे येतात ते फोर्थ क्वाड्रंट मध्ये. जी पण तसंच आहे. जी ची जी कोऑर्डिनेट्स आहेत ते +3 आणि -7. +3 म्हणजे प्लस आणि मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. आता जी जो आहे तो प्लस मायनस आहे. जी 3 प्लस आहे आणि 7 मायनस आहे. प्लस मायनस म्हणजे फोर्थ. त्यानंतर एच पॉइंट बघा. एच जो आहे की नाही, एचचा जो पहिला कोऑर्डिनेट आहे तो 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो त्याला पण आपल्याला जागा देऊन ठेवलेली आहे आपला अभ्यास सोपा करण्यासाठी. एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर आपण मगाशी बघितलं, एक्स कोऑर्डिनेट जर 0 तर तो कोणत्या ऍक्सिस वर? वाय ऍक्सिस वर. म्हणजे तो जो पॉइंट आहे तो वाय ऍक्सिस. हे बघा, वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू 0 असेल तर तो एक्स ऍक्सिस वर असणार आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस. मग याचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे? याचा एक्स कोऑर्डिनेट पहिला कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा येणार वाय ऍक्सिस वर. याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे मग हा असणार एक्स ऍक्सिस वर. याचा परत एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे वाय ऍक्सिस वर. याचं पण वाय ऍक्सिस. आणि हे मायनस मायनस आहे, दोन्ही मायनस मायनस आहे. थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करायचं. आपली वेळ संपली.